नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीपक प्रकाश पाठक. आय एम प्रॅक्टिसिंग ॲज जनरल फिजिशियन इन धायरी सिन्स 12 years. आज आपण माहिती घेणार आहोत गुलियन-बेरी सिंड्रोम. गुलियन-बेरी सिंड्रोम जो आत्ता सध्या पुण्यामध्ये आउटब्रेक झाला आहे, असे या दिवसभरात न्यूज आले. ॲक्च्युअल पुण्यामध्ये 22 सस्पेक्टेड केसेस आहेत. कन्फर्म्ड केसेसमध्ये 5 ते 6 आहेत. म्हणजे त्यानुसारच तुम्हाला त्याची सिव्हिअरिटी लक्षात येईल. आणि मेन म्हणजे गुलियन-बेरी सिंड्रोम हा आजार नेमका कसा होतो आणि याची स्प्रेडेबिलिटी काय आहे आणि याच्यापासून आपल्याला प्रिकॉशन्स काय घेता येतील याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. मेन म्हणजे गुलियन-बेरी सिंड्रोम हा नॉट अ कॉन्टॅजियस डिसीज, म्हणजे हा असा काही पसरणारा आजार नाही आहे. हा मेन आजार जो काही आहे तो पसरणारा, जसं म्हणतो आपण सर्दी, शिंका, ताप, खोकला याच्यासारखा एकदम पसरणारा आजार नाही आहे. हे क्लिअर झालं की मग आपली भीती थोडीशी कमी होऊन जाईल. आणि याच्याबद्दलची जी काही माहिती आहे, म्हणजे याच्यात जी काही लक्षणं येतात ती आता आपण पुढे बघणार आहोत. मेन याच्यामध्ये पहिली लक्षण आहे की हातापायांना एकदमचा वीकनेस येतो, नर्व कंडक्शन त्यांचं कमी होऊन जातं, म्हणजे खूप वीकनेस येतो, चालायलाही त्रास होतो, मसल वीकनेस असतो तो. ॲक्च्युली गुलियन-बेरी सिंड्रोम हा नर्व्सचा आजार आहे. नर्व्स म्हणजे काय की तुमचे जे काही आतले जे नर्व्स आहेत, ज्यांना आपण म्हणतो की सिग्नल्स येतात ब्रेनकडून वगैरे, ते नर्व्स असतात. यांना सिग्नल्स यायचं कमी झालं की हे त्यांचे काम कमी करतात, मसल वीकनेस येतो किंवा पॅरालिसिस सारखं आपल्याला लक्षणे दिसायला लागतात. पॅरालिसिसची लक्षणे खूप वेगळी आहेत, पण हे गुलियन-बेरी सिंड्रोम सिनोनिम वाटतं पॅरालिसिस सारखं. ही त्याची एक प्रमुख लक्षणांमध्ये आहे की हातापायांचे मसल्स आखडल्यासारखे होतात, वीकनेस येतो, एकदम मसल्स क्लॉ वीकनेस येतो, पॉ वीकनेस येतो, या सगळ्या गोष्टी येतात. चालता येत नाही, हातापायांचे जॉईंट्स पण दुखायला लागतात. मसल वीकनेस हे जे काही आहे हे मोजमाप करण्याचं प्रमाण क्लिनिकमध्ये डॉक्टर करू शकतात. इन केस तुम्हाला जी काही हिस्ट्री असते, प्लस ताप आलाय, सर्दी खोकला वगैरे काही सोबत असेल तर तेही तुम्ही त्यांना कळवलं पाहिजे. मेन म्हणजे जॉईंट पेन पण होतात. जॉईंट पेन म्हणजे मोठे जॉईंट्स, म्हणजे अगदीच कंबर दुखायला लागते किंवा पाठीचा कणा दुखायला लागतो, या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. तिसरं लक्षण जे आहे ते ब्रेथलेसनेस, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. अगदी नॉर्मल जे काही आपण ॲक्टिव्हिटीज करतो, चालणे आहे, बोलणे आहे किंवा घरात जेवण करणे आहे, याच्यामध्ये सुद्धा दम लागतो, श्वास घ्यायला डिफिकल्टीज होतात. म्हणून याचं तिसरं लक्षण त्याच्यामध्ये आहे. बाकीच्या थोड्या लक्षणांमध्ये हार्ट प्रॉब्लेम्स, आय प्रॉब्लेम, फेस प्रॉब्लेम्स असे दिसतात. म्हणजे फेसचे मसल्स कम होतात किंवा आय मुवमेंट्स कॉर्डिनेशन नाही, मग डिझीनेस होतो, दिसायला, चक्कर यायला त्रास होतो, असं चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा विजन क्लिअर येत नाही, एकदम अंधारीसारखं ही लक्षणे याच्यामध्ये दिसून येतात. मेन म्हणजे हा आजार नक्की कुठल्या एज ग्रुपला होतो. मॅक्सिमम एज ग्रुप असं जर म्हटलं की 50च्या आतमध्ये याची लक्षणे दिसून येतात आणि इम्युनो कॉम्प्रोमाइज लोकांमध्ये. इम्युनो कॉम्प्रोमाइजमध्ये लहान मुलं आहेत किंवा वयस्कर लोक आहेत किंवा ज्या लोकांमध्ये बीपी, डायबिटीज जी अनकंट्रोल्ड आहेत, या लोकांमध्ये आपल्याला हे गुलियन-बेरी सिंड्रोमचे लक्षणे किंवा आजार होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की हा जो काही आजार आहे हा स्प्रेड होत नाही, यामुळे याच्यात घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे आणि हे ट्रीटेबल आहे. ट्रीटेबल नसतं किंवा मॉर्टॅलिटी रेट किंवा ज्याच्यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असतं तर घाबरण्यासारखं असतं. एनिवेज हे डिसीज ट्रीटेबल असल्यामुळे काही त्रास होत नाही तसं. आणि या आजाराचं निदान कसं केलं जातं? निदान ॲक्च्युली क्लिनिक बेसिसवरती. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरांना दाखवता किंवा सडन तुम्हाला वीकनेस आला आहे किंवा सडन तुमचे हातपाय काम करायचं थांबले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही 2 प्रकारे लक्षणे याच्यामध्ये करतो. मसल पॉवर किती आहे आणि दुसरं म्हणजे तुमचे काही डीप रिफ्लेक्सेस आहेत, म्हणजे प्रत्येक मसलचा फ्लेक्शन, एक्सटेन्शन असे काही रिफ्लेक्सेस असतात जे आम्ही क्लिनिकमध्ये आमच्या इन्स्ट्रुमेंट्सनी चेक करू शकतो. ही रिफ्लेक्सेस जर कमी झाली असतील तर आपल्याला मग हॉस्पिटलला शिफ्ट होऊन बाकीचे टेस्ट करता येतात. हॉस्पिटलमध्ये नर्व कंडक्शन आणि वेलॉसिटीची टेस्ट केली जाते. नर्व कंडक्शन वेलॉसिटी टेस्ट म्हणजे काय की तुमची त्या जागेवरून म्हणजे ब्रेनकडनं त्या नर्वला सिग्नल्स जात आहेत की नाही आणि ते सिग्नल्स पुढे पोहोचत आहेत की नाही मसल्सपर्यंतचे, त्याची कंडक्शनची वेलॉसिटी टेस्ट झाली. आणि फायनल टेस्ट असते ती MRI टेस्ट असते नर्वची, ती केली जाते. आणि ट्रीटमेंट वाईज जर बघितलं आपण तर याच्यामध्ये फार अशी खूप रॉकेट सायन्स ट्रीटमेंट आहे असं काही नाही. प्लाझ्मा थेरपी ट्रीटमेंट असते आणि इम्युनोग्लोबिन थेरपी असते. ही सगळी ट्रीटमेंट हॉस्पिटल बेसच होते, OPD बेसिसवरती हे ट्रीटमेंट होत नाही.
मेन याचे प्रिकॉशन्स काय करायचे, म्हणजे आता आपल्याला हा आजार होऊ नये. आता एवढं आपल्याला न्यूजमध्ये सांगतात की याचा आउटब्रेक आहे किंवा याची साथ आली आहे. साथ वगैरे काही नसते याची. याचा मेन म्हणजे प्रिकॉशन्स आपल्याला आपली मेन इम्युनिटी मेंटेन ठेवायची. इम्युनिटी मेंटेन ठेवल्याने आपल्याला सर्दी, ताप, खोकला असे काही आजार होणार नाही. किंवा जसं आपण बाहेर जातो किंवा ट्रॅव्हल करतो तेव्हा बाहेरचं फूड खायचं अवॉइड करायचं. ॲक्च्युली बाहेरचं फूड काही व्यवस्थित कुक्ड असतं किंवा नसतं, किंवा त्यामध्ये तेल कुठलं वापरतात आपल्याला माहीत नसतं. तर ह्या 2 गोष्टींनी जरी आपण हे केलं की बाहेरचं जे काही पाणी असेल किंवा बाहेरचं फूड वगैरे आपण नाही खाल्लं तर आपल्याला काही आजार होणार नाही, जसं की सर्दी, ताप, खोकला किंवा जसं म्हणतो उलटी, जुलाब किंवा गॅस्ट्रोएन्टरायटिस आम्ही म्हणतो. हे जे 2 मोठे आजार आहेत याच्या संलग्न तो आपल्याला होऊ शकतो. GBS म्हणजे गुलियन बेरी सिंड्रोम होऊ शकतो. म्हणून आपण बाहेर ट्रॅव्हलिंग किंवा जसं म्हणतो पब्लिक प्लेसमध्ये जाणं थोडंसं अवॉइड करायचं या काळामध्ये. आणि जे काही आहे म्हणजे बाहेरचं फूड असेल किंवा बाहेरचं रस्त्यावरचं फूड आपण खायचं नाही. घरात काय काय फूड्स आपण खाऊ शकतो, म्हणजे फ्रूट्स, व्हेजिटेबल्सचे इम्युनिटी वाढवणारे प्रोडक्ट आहेत ते खाऊ शकतो. किंवा मेन म्हणजे हाय शुगर असणारे फूड्स जे आहेत म्हणजे चॉकलेट्स, बेकरी प्रोडक्ट्स किंवा ज्याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असतो, प्रोसेस्ड फूड असतात किंवा कॅन्ड फूड असतात ज्याच्यामध्ये शुगर प्रोडक्ट्स जे असतात ते जास्त असतात, ते नाही खायचे. ते अवॉइड केल्याने शुगर लेवल्स आपले मेंटेन राहतील. डायबिटिक पेशंटसाठी हे मुख्यत्वे आहे की हाय शुगर होणार नाही किंवा आपण आपली शुगर किती मेंटेन आहे हे आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून घेतलं तर बेटर राहील. मेन आता आपलं लक्षात राहा की ह्याच्यातलं जे प्रमुख लक्षण आहे मेन म्हणजे हातापायांना विकनेस येतो, मसल जॉईंट विकनेस येतो आणि पॅरालिसिस. आणि याच्यामध्ये फरक काय तुम्हाला सांगतो. पॅरालिसिस जो काही आजार आहे तो थोडासा काळ घेतो, ॲटलिस्ट काही महिन्यांमध्ये हळूहळू डेव्हलप होतो, काही लक्षणं दाखवत. आणि GBS मध्ये सडन विकनेस असतो. सडन म्हणजे काल ताप आला आणि आजच तुम्हाला विकनेस जाणवतोय, दोन्ही हातापायांचे मसल्स काम करत नाही असं वाटतंय, विकनेस येतो, अगदी हातापायांना मुंग्या आल्यासारखं वाटतं किंवा बधीर पडल्यासारखे वाटतात. ही मेन लक्षणं आहे. ही अशी काही लक्षणं तुम्हाला जर आढळली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी लवकर कन्सल्ट करा. ते जे काही पुढचं मार्गदर्शन करतील किंवा जे काही टेस्ट वगैरे सांगतील ते लगेच करून घ्यायचं. आणि या आजाराबद्दलची जर तुम्हाला काही माहिती अजून हवी असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा ट्रीटमेंट वाईज जर तुम्हाला काही माहिती असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. मी माझं नाव, नंबर वगैरे शेअर करत आहे. आणि तुम्हाला माहिती कशी वाटली याबद्दल मला नक्की कळवा. थँक्यू सो मच.